हॅलो, हाय, नमस्कार. आजच्या डेली व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे किचन क्लिनिंगच्या, ओटा क्लिनिंगच्या काही एकदम मस्त अशा टिप्स आणि त्याचबरोबर थोडासा स्वतःसाठीचा वेळ, सेल्फ केअर. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त असा हेअर मास्क जो तुमच्या केसांना सिल्की स्मूथ बनवतो आणि मस्तपैकी केस जे आहेत ते छानपैकी स्मूथ आणि शायनी बनतात. तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बजे बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे किचनच्या महत्त्वपूर्ण अशा टिप्स ज्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि सेल्फ केअर मस्तपैकी आपल्या केसांना सिल्की स्मूथ बनवण्यासाठी तुम्ही कोणता मास्क वापरू शकता, तो पण ऑर्गॅनिक घरच्या घरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळेजण गेले, सगळ्यांचा डबा टिफिन रेडी होऊन सगळेजण स्कूलला गेले की मग हा वेळ जो असतो तो आपल्यासाठीचा असतो. आणि त्या वेळेमध्ये एक मस्तपैकी चहाचा कप घेतल्यानंतर आपण हे सगळं काम करायला मीच सुरुवात करते. पहिले किचन ओटा साफ करते. माझं असं ठाम मत आहे की जोपर्यंत किचन ओटा स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपलं किचन नीट आवरल्यासारखं वाटतच नाही. घरातली सगळी कामं बाजूला ठेवते आणि सगळ्यात पहिले मी तो किचन ओटा जो आहे तो साफ करून घेते. पहिले सगळा कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचा. डायरेक्ट आपण ओलं फडकं पुसलं, ओल्या फडक्याने पुसायला घेतलं की जे आपले कणकेचे वगैरे किंवा तिखट वगैरेचे जे डाग असतात ते आपल्या किचन ओट्याला डायरेक्ट चिटकून जातात आणि त्याच्याने किचन ओटा जास्त घाण होतो आणि आपल्याला क्लीन करायला जास्त वेळ लागतो. म्हणून आधी कोरड्या कपड्याने साफ करून घ्यायचा आणि मगच नंतर आपण किचन ओटा जो आहे तो क्लीन करायला घ्यायचा. आता तुम्ही किचन ओटा जो आहे तो ओल्या फडक्याने पण पुसू शकता, पण त्याच्याने इतका छान क्लीन होत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायचं, जर किचन ओटा जास्त चिकट वाटत असेल तर थोडंसं गरम पाण्यामध्ये साबण टाकून तो ओटा घासून घ्यायचा. लिक्विड आपण वापरतोच तर लिक्विड थोडंसं कोमट किंवा गरम पाण्यामध्ये टाकून मस्तपैकी ओटा घासून घ्यायचा आणि मग नंतर त्याला ओल्या कापडाने पुसून घ्यायचं. पाणी पण तुम्ही टाकू शकता, पण डेली पाणी, आता माझ्या किचन ओट्यावर खूप सारं सामान ठेवलेलं असतं त्याच्यामुळे मग प्रत्येक वेळेस पाणी टाकलं की एवढं सगळं सामान बाजूला काढणं मला जमत नाही. म्हणून मी घासून घेते आणि ओल्या फडक्याने असं पुसून घेते मस्तपैकी. तरीसुद्धा माझा किचन ओटा जो आहे तो एकदम चकाचक होतो. जर तुमच्या किचन ओट्यावर पाणी टाकायची सुविधा असेल तर तुम्ही वायपरने ते पाणी एकदम क्लीन करू शकता. एकदम चकाचक आपला किचन ओटा जो आहे तो एकदम मस्त चकाचक होतो आणि किचन एकदम फ्रेश आणि आपल्या मनालाही समाधान होतं. एकदम सोपी अशी ही आयडिया आहे. पहिले किचन ओटा आवरून घ्यायचा, भांडे वगैरे सगळे त्याच्यावरचे आवरून घ्यायचे आणि मी गॅस जो आहे तो डेली सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळेस माझं किचन आवरलं जातं किंवा किचन आवरत असतो त्यावेळेस घासते. कारण पहिली गोष्ट, माझा किचन जो गॅस आहे तो जुना झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर डाग वगैरे पटकन पडतात आणि सगळं आवरतो आणि मग तो गॅसला आपण ओलं फडकं लावलं की त्याच्यावर पण आपला जो डाग आहे ते काही निघत नाही. त्याच्यापेक्षा त्याला डायरेक्टच साबणाने घासून घ्यायचं आणि पाणी टाकून आपला किचन जो काउंटर तर क्लीन होतच होतं, तोचबरोबर आपला गॅससुद्धा क्लीन होऊन जातो. म्हणून मी जसं आपलं किचन पुसतंय तसंच हे पण गॅस पण पुसून घेते. आता हे बघा, माझ्याकडे काही लिंबाच्या साली असं आपण पोहे वगैरे करतो तर ते लिंबू तसेच आपण पिळून त्या साली फेकून देतो. त्याच्याऐवजी असे लिंबाचे साली उरलेले असतील त्याच्याने आपला किचन जो गॅस आहे किचनवर ठेवलेला तो एकदम क्लीन करून घ्यायचा. स्टीलचे गॅस एकदम मस्त किचन क्लीन होऊन जातात त्याच्याने. आणि त्याचबरोबर आपल्या पाठीमागचा जो गॅस ठेवतो त्याच्या पाठीमागे पण एक हात मारून घ्यायचा. दररोज क्लीन केलं तर एकदम पाठीमागची जी भिंत आहे किंवा जो स्टाईल आहे त्या आपल्या खराब होत नाही. म्हणून सगळीकडे आपण साबणाचा हात जो तो मारून घ्यायचा, जेणेकरून किचनचा प्लॅटफॉर्मच फक्त क्लीन होत नाही तर त्याच्या आजूबाजूचा वरचा खालचा पोर्शन जो आहे तो सुद्धा नेहमीसाठीच क्लीन राहतो आणि आपलं किचन नेहमीच क्लीन दिसतं. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला किचन क्लीन करायची, दर महिन्याला आपण किचन क्लीन करतो त्यावेळेस खूप जीवावर येतं. ह्या गोष्टी होत नाही कारण आपण किचन दररोज इतका साफ करत असतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही किचन डेली साफ करणार तर थोडा वेळ लागतो, पण एकदा किचन साफ झाला की मग आपल्याला एक मस्त अशी वेगळीच फिलिंग येते आणि कामसुद्धा आपलं पटकन आवरून जातं. म्हणजे हार्डली याला अर्धा तासात पूर्ण किचन क्लीन होऊन जातो आणि नंतर आपण सहसा काही कामं जास्त करत नाही, त्यामुळे दिवसभर ती रिफ्रेशमेंटची जी आपली
मनाला जो एक रिफ्रेशमेंटचा जो फील असतो तो आपल्याला नेहमीच मिळत असतो. अशा प्रकारे तुम्ही किचन क्लीन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे हेल्पफुलच होईल. आणि नेक्स्ट हे वायपरचा यूज बघा. मी आता हा जो पोर्शन सरळ पोर्शन आहे त्याच्यात मी सर्रास पाणी टाकून देते, जेणेकरून मला काढायला पण सोपं होते आणि क्लीन करायला होतं. या पद्धतीने तुम्ही तुमचा किचन ओटा जो आहे तो मस्तपैकी साफ करू शकता. हे तर डेलीचं आपलं काम आहे, ते पटकन करून घेतलं की मग उरलेल्या कामांना आपल्याला वेळ देता येतो. नुसतंच किचन घराकडेच लक्ष देणं हे आपलं प्राईम मोटो नसून आपल्या स्वतःसाठी सुद्धा दिवसातनं काही वेळ काढा, जेणेकरून तो तुमच्या सेल्फ केअरसाठी म्हणा किंवा तुमच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्ही जो वेळ काढणार आहात तो द्या स्वतःसाठी. मग ते दिवसातला 1 तास असो, 15 मिनटं असो किंवा 5 मिनटं असो, पण ते स्वतःला दिले गेले पाहिजे. तर किचन आवरल्यानंतर नेक्स्ट दुपारसाठी मी भेंड्यांची भाजी करत होते. पण आज भेंडींच्या भाजी करतानाच आठवलं की भेंडी फक्त खाण्यासाठी नाही तर केसांसाठी पण खूप उपयुक्त आहे. आजकाल भेंडीचा व्हायरल असा हेअर मास्क जो आहे तो इंटरनेटवर फिरतो आहे. तर चला मग मी आज ठरवलं की हा भेंडीचा हेअर मास्क जो आहे तो करून बघूया. त्यासाठी काही भेंड्या ज्या आहेत ते कापून घेतल्या आणि पाण्यात टाकून त्याला मस्तपैकी एक उकळी घेऊन आली. उकळी घेतली की त्याला एक असा चिकट पदार्थ जो असतो भेंडीमधला त्याच्याने असं आपल्याला एक चिकट असं जेल जे आहे ते बनतं आणि हे जेल खूप जास्त कामीला येतं आपल्याला. हे जेल जे आहे ते नैसर्गिक कोरडेपणा जो आहे तो कमी करतो, केस मऊ करतो, शायनी करतो आणि मेन म्हणजे हे केमिकल फ्री आहे आणि बजेट फ्रेंडली. आपण भेंड्या नेहमीच आणतो, त्याच्यातल्या 10-12 भेंड्या 5-7 भेंड्यांचा तुम्ही जेल बनवा आणि तो लावा. फक्त हे नैसर्गिक गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला रेग्युलर करायला लागतात. एकाच याच्यामध्ये त्याचा खूप जास्त इफेक्ट दिसत नाही, म्हणून तुम्ही कंटिन्यू करत जा. प्रत्येक वेळेस केस धुताना, केस धुवायच्या आधी काही ना काही असं मास्क लावून तुम्ही ते आपले केस जे आहे ते क्लीन करू शकता. आणि तुम्हाला असे हेअर मास्क, हेअर ऑइलच्या जर रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी आहेत, ते तुम्ही जरूर बघा. असं उकळल्यानंतर मस्तपैकी चाळणीत घालून घेतलं की एक असा जेल आपल्याला मिळतो आणि हे जेल तुम्ही डायरेक्ट केसांना लावा. आता हे जेल जे आहे ते लावताना थोडासा कंटाळवाणा प्रोसेस आहे, खाली खाली पडतं, इकडे तिकडे सरकतं, पण असं छान ते लावू केस. पहिले हे जेल लावायच्या आधी केस आपले नीट विंचरून घ्यायचे, जेणेकरून गुंता नसला पाहिजे. आणि हे बघा इतकं हे जेल जे आहे एकदम स्लिपरी आहे, स्लाईमसारखं, तर ते लावायला थोडा वेळ लागतो. पण बाथरूममध्ये उभं राहून पटापट सगळ्या केसांना लावून घ्यायचं. स्काल्पला लावा, लेंथला लावा, टिपपर्यंत एकदम आपल्या केसांना हे लागलं पाहिजे, जेणेकरून केस पूर्ण भिजले पाहिजे ह्या जेलमध्ये. आणि अर्धा तासात जास्तीत जास्त मॅक्सिमम तुम्ही अर्धा तास ठेवू शकता. 15 ते 20 मिनटामध्ये शॉवर कॅप घालून ठेवायची आणि 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही नॅचरल माइल्ड शॅम्पूने तुम्ही केस धुवू शकता. हा मास्क वापरल्यावर मला एकदम स्टार्टिंगला एकदाच वापरला तर पहिल्या वेळेस मला केस स्मूथ झाल्यासारखं वाटलं, थोडासा स्मूथनेसचा फिलिंग जो आहे तो जास्त आली. पण तुम्ही रेग्युलर वापरणार, 2-4 वेळेस वापरलात तर खरंच केस खूप स्मूथ आणि शायनी बनतात. आणि नॅचरल रेमेडी जी आहे ती तुम्हाला कंटिन्यू करावीच लागते, त्याच्याशिवाय तुम्हाला रिझल्ट भेटत नाही. एका याच्यात पी हळद आणि हो गोरी हा प्रकार कुठेच होत नाही, त्यामुळे पेशन्स ठेवायला लागतात आणि रेमेडीज ज्या आहे त्या करायला लागतात. आपण गृहिणी असलो तरी स्वतःसाठी वेळ काढणं खूप जास्त गरजेचं आहे. मग तुम्ही जॉब करत असाल तरीसुद्धा, नसाल तरीसुद्धा, तुम्ही होममेकर असाल तरीसुद्धा स्वतःसाठी वेळ काढा. कोणत्याही कारणासाठी कारणं देऊन आपण आपला वेळ जो आहे तो इतर गोष्टींमध्ये घालवण्यापेक्षा 5, 10, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास स्वतःसाठी द्या. छोटासा स्वतःचा सेल्फ केअर मुवमेंटसुद्धा पूर्ण दिवस जो आहे तो सुंदर बनवतो. आणि तुमच्याकडे काही किचन टिप्स असतील किंवा होम रेमेडीज असतील तर तुम्ही कमेंट जरूर करा. तुम्ही जर ही रेमेडी ट्राय करणार असाल तर जरूर ट्राय करा. फक्त जास्त गुंता करायचा नाही केसांचा एकदम, कारण हा जो मास्क आहे तो स्मूथ सिल्की तर बनवतोच, काही प्रमाणात केस स्ट्रेट पण होतात. म्हणून मग तुम्ही हा हेअर मास्क जरूर ट्राय करा आणि तुमचे रिझल्ट जे आहे ते माझ्याबरोबर शेअर करा. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला जरूर कळवा.
याचा माझ्यासाठीचा रिझल्ट जो होता तो एकदम छान होता. पहिल्याच वेळेस अप्लाय केल्यानंतर 15 ते 20 मिनटानंतर केस धुतले. सगळा लावून झाला की अशी प्लॅस्टिकची पिशवी मी लावून घेतलेली आहे. तुमच्याजवळ शॉवर कॅप असेल तर तुम्ही जरूर लावा आणि 20 मिनटामध्ये लगेच तो धुवून काढायचा एकदम माइल्ड शॅम्पू वापरून, कारण त्याची ते चिकचिक आणि पाणी पाणी जे आहे ते आपल्याला थोडंसं इरिटेट होतं, म्हणून पटकनी 20 मिनटात धुवून टाकायचं. धुतल्यानंतर केस मस्तपैकी शायनी आणि सॉफ्ट झालेले होते. जास्त वेळ तुम्ही वापराल, एकापेक्षा जास्त वेळेस हा मास्क बनवणार तर खरंच त्याचा खूप जास्त फायदा होतो आणि एकदम इझी गोष्ट आहे. त्याच्यासाठी काहीच पैसे खर्च करायची गरज नाही. तर तुम्ही जरूर ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. तुमच्याकडे काही टिप्स असतील, होम रेमेडीज असतील तर कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही नेक्स्ट काय बघायला तुम्हाला आवडेल हे पण तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.